नदीच्या पात्रामध्ये उड्या घेत आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या काही वर्षांपासून गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने गाजतोय। गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च खरं तर दरवर्षी पालिका प्रशासनाकडून केला जातो, मात्र तरी देखील गोदावरी प्रदूषण मुक्त होत नसल्यामुळे अखेर आज मनसैनिकांनी थेट गोदावरी पात्रामध्ये उड्या घेत या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। नद्यांना प्रदूषणापासून वाचवावे लागेल, झोपलेल्या भारताला पुन्हा जागे करावे लागेल, अशा पद्धतीच्या आशयाचे फलक घेतलेले हे बोर्ड घेऊन मनसैनिक रामकुंडावर गोदावरी नदी पात्रामध्ये उतरलेले आहेत। अगदी गोदावरी नदीमध्ये ज्या जलपर्णी वाहून आलेल्या आहेत त्या देखील काही मनसैनिकांनी हातात घेत या गोदावरीच्या प्रदूषणाचा निषेध नोंदवला आहे। एकूणच आपण जर बघितलं तर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मनसेकडून मागच्या काही दिवसांपूर्वी महापालिकेला अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं, मात्र तरी देखील गोदावरी नदी जी आहे ती प्रदूषण मुक्त होण्याऐवजी पुन्हा प्रदूषित झाल्याचं चित्र मागच्या 2 दिवसापासून पाहायला मिळत होतं। कारण गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर ज्या जलपर्णी आहे त्या जलपर्णी थेट वाहून रामकुंड आणि या सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये आलेल्या होत्या आणि त्यामुळे गोदावरीचं पाणी जर आपण बघितलं तर या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळेल की गोदावरीचं पाणी जे आहे ते जलपर्णींमुळे अक्षरशः हिरवगार झालेलं पाहायला मिळेल आणि त्याचा संताप व्यक्त करण्यासाठी अखेर मनसैनिक जे आहे ते आज या ठिकाणी पाण्यामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत काही मनसैनिक आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। थेट पाण्यात उतरून आपण आंदोलन करताय, काय भूमिका आपल्याला? आपण जसं बघितलं सन्माननीय राज साहेबांनी पाडवा मेळाव्यात नद्यांच्या स्वच्छतेविषयी शासनाला जाब विचारला। आपण उज्जैनचा जो आत्ताच कुंभमेळा झाला तिथली परिस्थिती बघितली, तिथे ज्यावेळेस 60-66 लाख लोक कोटी लोक येत आहे, परंतु नाशिकची परिस्थिती आपण बघितली ती नाशिकच्या परिस्थितीमध्ये 66 कोटी लोक किंवा हे एवढी गर्दी झेपवण्यासारखी नाही। 16 किलोमीटरचा घाट आहे तिथे आणि स्वच्छ पाणी तिथं वाहतं पाणी आहे। इथं तर सर्व आपण बघितलं तर महानगर वरच्या भागाकडनं ज्या पानवेली वाहून आलेल्या आहे त्यात असल्याने तसेच या सर्व जे STP प्लांट आहे हे चालू केले गेले नाहीये। जिथे तिथे जे अधिकारी त्या काम करत नाहीये, त्यांनी इथली जी स्वच्छता राखली पाहिजे ती स्वच्छता राखली जात नाहीये। परंतु या भ्रष्ट सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पाण्यात उतरून आंदोलन करतोय। पाण्यात उड्या मारल्या, आता पाण्यात उड्या मारल्या आता, परंतु जर कधी या